शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यभरात जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी सोमवारी शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकतो, मला लाज वाटते। माझ्या राज्याचा मंत्री नोटांच्या बॅगा घेऊन बसतो, मला लाज वाटते। माझ्या राज्याचा मंत्री अघोरी जादूटोणा करतो, मला लाज वाटते। अशा स्वरूपाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी आंदोलन करताना दिसून आले। भ्रष्ट मंत्र्यांवर आपल्या टीकेची झोड उडवून देताना सेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी म्हणाले, जे जन आक्रोश आहे, जनतेमधून निर्माण झालेला हा आक्रोश आहे, हा आक्रोश आता आमच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात आहे। या आक्रोशामध्ये जे भ्रष्ट सरकारमध्ये भ्रष्ट मंत्री आहेत, या मंत्र्यांचे त्वरित तुम्ही राजीनामे घेतले पाहिजेत, नव्हे तर त्यांना हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे। आणि कामगार, शेतकरी, शेतमजूर ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कष्टामध्ये वावरतोय, यांची कामं होत नाहीत, यांचं महायुती सरकारच्या माध्यमातून यांचं काहीतरी वेगळंच खेळ चालू आहे। लोकांना ते विसरत आहेत। त्यांनी दिलेली आश्वासनं, त्यांची वचनं ही सगळी पायधुळीला मिळालेली आहेत। अशा वेळेला लोकांचा आक्रोश, जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या सोबत जात आहोत। त्यांचे मंत्र्यांचे त्या मंत्र्यांना त्यांनी त्वरित त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भविष्यामध्ये गावागावामध्ये, प्रभागामध्ये, गल्लीमध्ये, वाड्या वस्त्यावर आंदोलन करून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभागी करून घेऊ, असा आम्ही इशारा या सरकारला देऊ इच्छितो। भ्रष्ट मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामे द्यावेत आणि अशा व्यक्तीचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्वीकारला पाहिजे, पण असे होताना दिसत नाही। आजच्या राजकीय वर्तुळात इतकी नैतिकता शिल्लक नसल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याची भावना सेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केली। नागोंदी चाललेली आहे। या भ्रष्टाचारी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अक्षरशः म्हणजे लोक विधानसभेमध्ये रमी खेळतात मंत्री, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि लोकशाहीचा अपमान आहे। हा संपूर्ण लोकशाहीच्या सभागृहाचा, पवित्र सभागृहाचं पावित्र्य नष्ट झालेलं आहे या मंत्र्यांमुळे आणि या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे। हे भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही आणि रस्ता हा सगळा लढा आहे, हा आत्ता इथे आहे, परंतु हा लढा उद्या रस्त्यावर राहील। आज एक ट्रेलर आहे, उद्या पिक्चर दिसेल जनतेला, कारण हे भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाही, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नैतिकतेची सार असेल तर या मंत्र्याचे राजीनामे घ्यावे आणि नाहीतर आम्ही स्वतः त्यांच्या पूर्ण या महाराष्ट्रावर त्यांना फिरू न देता राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू। कारण तुम्ही डान्स बार चालवता, रम्मी खेळता, विधानसभेच्या पवित्र या सभागृहाचं तुम्ही पावित्र्य नष्ट करताय, हे आम्ही कदापिही सहन करणार नाही।